मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आता रेल्वे आणि रस्त्यांप्रमाणेच अथांग पसरलेल्या समुद्राचा वापर केला जाणार आहे। मुंबईकरांचा प्रवास वेळ वाचवण्यासाठी आणि वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी कोचीच्या धर्तीवर मुंबई वॉटर मेट्रो हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची घोषणा बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केली आहे। या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात डिसेंबर 2026 पर्यंत 2 प्रमुख मार्गिका प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून यामुळे मुंबईच्या प्रवासाला एक नवीन आणि जलद दिशा मिळणार आहे। मुंबईतील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरचा वाढता ताण कमी करण्यासाठी जलवाहतूक हा उत्तम पर्याय असल्याचे सांगत मंत्री नितेश राणे यांनी या प्रोजेक्टची माहिती दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्याप्रमाणे मुंबईत मेट्रोचे जाळे यशस्वीपणे विणले, त्याच धर्तीवर आता मुंबई महानगरमध्ये जलवाहतुकीचे जाळे निर्माण करण्याचे काम मागील 1.5 वर्षांपासून युद्ध पातळीवर सुरू आहे। मुंबई महानगरसाठी एकूण 7 ते 8 जलमार्ग निश्चित करण्यात आले असून या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल आता अंतिम टप्प्यात आहे। या महिन्याअखेरीस हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाणार असून त्यानंतर प्रकल्पाच्या कामाला अधिक वेग येईल। विशेष म्हणजे मुंबई वॉटर मेट्रो ही केवळ स्वतंत्र वाहतूक व्यवस्था नसून ती मुंबईच्या सध्याच्या वाहतूक व्यवस्थेशी जोडली जाणार आहे। प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रो, लोकल रिक्षा आणि टॅक्सी याप्रमाणेच वॉटर मेट्रोसाठी देखील एकात्मिक तिकीट प्रणाली लागू केली जाईल, ज्यामुळे प्रवाशांना एकाच तिकिटावर विविध साधनांनी प्रवास करणे शक्य होईल। मुंबईकरांचा प्रवास सुखकर, पर्यावरणपूरक आणि वेळेची बचत करणारा ठरेल असा विश्वास व्यक्त करतानाच हा प्रकल्प मुंबईच्या पायाभूत सुविधांमधील एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरेल, असेही मंत्री राणे यांनी स्पष्ट केले।